श्रीराम. मंडळी, आपल्या देशामध्ये अध्यात्म फार स्वस्त मिळतं, म्हणून त्यांच्यात फार भेसळ आढळते. कोणत्याही अध्यात्माच्या ग्रंथामध्ये तत्वज्ञान हे असणारच, आणि तत्वज्ञान समजण्यास व समजून सांगण्यास बुद्धीची उत्तम तयारी लागते. पण ही गोष्ट माणूस सोयीने विसरून जातो. मग असा अनधिकारी मनुष्य अध्यात्मग्रंथ सांगू लागला म्हणजे अनेक चुका करतो, अनेक घोटाळे निर्माण करतो. ते त्याने करू नयेत असे श्री समर्थ या समासामध्ये आपल्याला बजावून सांगत आहेत. लोकांना सांगत असताना आपल्या सांगण्यात व विषय मांडण्यात घोटाळा असू नये. जो शब्द वापरायचा त्याचे स्वरूप बरोबर समजून घ्यावे. उगीच पाल्हाळ लावू नये. प्रथम सांगणाऱ्याला तो जे सांगतो त्याची प्रचिती हवी, नाहीतर सांगणारा सर्व ब्रह्मवाद मांडतो आणि त्याचा अनुभव मात्र काही नाही, अशी अवस्था असते. सांगणारा केव्हाही बुद्धीच्या भूमिकेवरून सांगत असतो, म्हणून त्याने मौनगर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत आणून सोडावे. ऐकणाऱ्यांनी सुद्धा सर्वांचे ऐकू नये, स्वतः अनुभव घेऊन सांगणाऱ्याचेच ऐकावे. अशा प्रचितीच्या माणसाचे बोलणे ऐकले की आत्मसाक्षात्काराची खूण मनात लगेच बांधते आणि प्रचितीचा सांगणारा आढळणे सोपे नाही. हेच या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासा रखामान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साथ श्री राजपूत. दशक 17वा. समास 4. अनुमान निरसन. श्रीराम. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. अध्यात्म सांगणारा मनुष्य स्वच्छ बुद्धीचा असावा. त्याच्या विचारांमध्ये घोटाळा असू नये. त्याने परस्पर विरोधी बोलू नये. जे शब्द वापरायचे त्याच्या मागची संकल्पना त्याला स्पष्ट माहीत असावी. स्वतःची प्रचिती आणि बुद्धीची तयारी या दोन्ही गोष्टी साध्य करूनच मग लोकांना अध्यात्म सांगण्यास बाहेर पडावे. लोकांमध्ये अध्यात्माचा प्रसार केल्याने पुष्कळ लोकांना फायदा होतो. लोक पुष्कळ प्रश्न विचारतात, त्या कारणाने वक्त्याने चिडून जाऊ नये. लोकांना उत्तरे देत असता मागचा पुढचा संबंध तुटणार नाही अशा रीतीने बोलावे. एखाद्या श्रोत्याने शंका विचारली तर तिचे ताबडतोब निरसन करावे. आपल्या बोलण्याने आपल्या बोलण्यासच विरोध होईल असे होऊ देऊ नये. समजा एखाद्या वक्त्याने भाषण केले व त्यात परस्पर विरोधी विधाने केली. त्याने नंतर केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला तर त्याने आधी केलेल्या विधानांमुळेच तो पेचामध्ये सापडतो, आणि त्याने आधी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला तर त्याने नंतर केलेले विधान व्यर्थ ठरते. परस्पर विरोधी विधाने करणारा वक्ता अशा रीतीने ठिकठिकाणी अडचणीत सापडलेला आपल्याला दिसतो. जो पोहणारा स्वतःच गटांगळ्या खातो तो इतर बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढू शकत नाही. त्याचप्रमाणे विषय नीट आकलन न झाल्याने ज्याच्या भाषणामध्ये घोटाळा असतो त्याच्या भाषणाने ठिकठिकाणच्या लोकांच्या शंका तशाच राहून जातात. एकीकडे सर्व नाशवंत आहे असे आपण म्हणतो आणि दुसरीकडे सर्व काही सार आहे, घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो. वक्त्याच्या अशा बोलण्याने घोटाळा उत्पन्न होतो. उलट वक्त्याचे भाषण असे असावे की त्याच्या योगाने तरुण जाण्यास कठीण असलेली मायानदी माणसाला पार करता येईल. ज्या ज्या सूक्ष्म तत्वाचे नाव घ्यावे त्याचे स्वरूप स्वच्छपणे समजून द्यावे. असे केले तरच विचारवंत वक्ता म्हणून घेता येते. उदाहरणार्थ, ब्रह्म कसे आहे, मूळ माया कशी आहे, अष्टधा प्रकृती आणि शिवशक्ती कशा आहेत, षडगुणेश्वराची व गुणसाम्याची स्थिती कशी आहे, अर्धनारी नटेश्वर व प्रकृती पुरुष यांचा विचार कसा, गुणक्षोभिनी आणि नंतर त्रिगुण कसे असतात, पूर्वपक्षाचे क्षेत्र कोठून कोठवर असते, वाच्यांश व लक्षांश यांचे प्रकार कोणते, अशा रीतीचे अनेक सूक्ष्म विचार जो करतो तो साधू धन्य होय. चतुर अध्यात्म वक्ता उगीच पाल्हाळ लावित नाही.
तो एकदा जे बोलतो तेच पुन्हा पुन्हा बोलत नाही, परंतु वाणीला जेथे मौन पडते असे ब्रह्मस्वरूप आपल्या वक्तृत्वाने तो श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. एकदा म्हणतो ब्रह्म निर्मल आहे, नंतर म्हणतो जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे, पुन्हा म्हणतो ब्रह्म द्रष्टा आहे, साक्षी आहे व सत्तारूप आहे. एकदा म्हणतो ब्रह्म निश्चल होते, ते चंचल झाले आणि त्यावर म्हणतो की ते चंचल आहे तेच ब्रह्म होय. अशा प्रकारची परस्पर विरोधी विधाने निरनिराळ्या प्रसंगी जो वक्ता करतो त्याला विषयच नीट कळालेला नसतो. त्याच्या कल्पना स्पष्ट नसतात. प्रत्यक्ष चंचल असून ते निश्चळ कसे असे विचारले तर तो म्हणतो केवळ एक चित स्वरूप सगळीकडे असल्याने चंचल सुद्धा मूळ स्वरूपच समजावे. एका चैतन्याची ही भिन्न रूपे आहेत, पण हे आपले म्हणणे त्या स्पष्ट करून कधीही सांगता येत नाही. अशा प्रकारचा घोटाळा ज्याच्या विचारांमध्ये असतो तो वक्ता लोकांची समजूत योग्य तऱ्हेने घालू शकत नाही, लोकांना योग्य व बरोबर ज्ञान देऊ शकत नाही. निरनिराळी मते ऐकत गेल्याने नवीन नवीन घोटाळे निर्माण होतात. असा अर्धवट वक्ता भ्रमाला परब्रह्म म्हणतो व परब्रह्माला भ्रम म्हणतो. आपण ज्ञानी आहोत या अभिमानाने तो बोलत असतो. आपल्या चुकीच्या विधानांना तो शास्त्र वचनांचा आधार दाखवतो, परंतु त्याचे बोलणे प्रचितीचे नसते आणि त्याला जर प्रश्न विचारले तर तो अत्यंत नाराज होतो. जो स्वतःला ज्ञाता म्हणतो आणि वस्तूंची अपेक्षा धरतो, म्हणजे दृश्य पदार्थ सत्य मानतो, तो बिचारा निर्भयपणे सत्य सांगू शकत नाही. सार कोणते आणि असार कोणते याचा बरोबर निवाडा झाला पाहिजे, तरच तो ज्ञाता खरा. समजा एखादा वैद्य आपल्या मात्रेची मोठी तारीफ करतो, पण त्या मात्रेचा गुण मात्र काही दिसत नाही, तर त्याची तारीफ व्यर्थ ठरते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव नसेल तर ज्ञानाची अवस्था त्या मात्रेसारखी होते. ज्या ठिकाणी सारासार विचारांचा अभाव असतो त्या ठिकाणी सगळा अज्ञानाचा अंधार असतो. अशा माणसाला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे हा विचार सुचत नाही. सर्व ब्रह्म आहे असे एकदा म्हटले की मग तेथे पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, विवेक, अविवेक यांना स्थानच उरत नाही. पतित आणि पावन ही दोन्ही ब्रह्मरूपच होतात. निश्चयाचे ज्ञान आणि केवळ अनुमान दोन्ही ब्रह्मरूपच बनतात. ज्याप्रमाणे सगळीकडे साखरच साखर झाली तर साखर निराळी काढून बाजूला ठेवता येत नाही, त्याप्रमाणे जे जे आहे ते सारे ब्रह्मरूपच झाल्यावर ते सारासार निवडायला जागाच उरत नाही. जसे हे तसे जेथे सार आणि असार हा भेद नाहीसा होऊन एकंकार झाला तेथे विचार उरत नाही, अविचाराचेच प्राबल्य होते. जेथे वंद्य आणि निंद्य यामधील भेदच नाहीसा होतो तेथे काहीच हाती लागत नाही. तेथे माणूस भ्रष्टचरित बनतो. अंमली पदार्थ प्यायल्यानंतर त्याच्या नशेमध्ये माणूस जसे वाटेल तसे बरळतो, तसे हे सर्व ब्रह्मवादी बरळतात. अनेक जन्म नीतिधर्माने वागून उपासना केल्यानंतर माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. अशा माणसाचे अंतःकरण अत्यंत विकाररहित आणि निर्मळ असते. आत्मज्ञान झाल्यावर त्याची बुद्धी मरते, त्याची नीतिधर्माची आणि समाजवर्तनाची बंधने तुटतात. ही गोष्ट खरी, पण त्याचा अर्थ असा नव्हे की तो वाटेल तसे अनीतीने आणि अधर्माने वागतो. अनेक जन्मांच्या अभ्यासाने त्याच्या वागण्यामध्ये नीतिमत्ता मूर्तिमंत साकार होते. व्यवहारात तो व्यवहाराच्या भेदानुरूपच वागतो, परंतु लबाड लोक व अज्ञानी माणसे सर्व ब्रह्मवादाचा गैरफायदा घेऊन स्वैराचाराने वागतात. त्यांच्यावर श्री समर्थ कडक टीका करीत आहेत. मादक द्रव्य घेतलेला माणूस जसे भलतेच बोलतो, त्याचप्रमाणे अज्ञानातून उदय पावलेल्या भ्रमाने जो मोह पावला आहे तोच सर्व ब्रह्म आहे असे म्हणत बसतो. महापापी आणि पुण्यवान यांना तो एकच मानतो. सर्व संग परित्याग ही प्रखर वैराग्य अवस्था आणि बंधनरहित स्वैर विषय उपभोग या दोन्ही स्थिती एकच मानल्यावर पुढे काही सांगायचे उरतच नाही. वास्तविक जगामध्ये ईश्वरानेच भेद निर्माण करून ठेवला आहे. तो कुणाच्या बापालाही आपल्याला मोडता येणार नाही. जगामध्ये भेद हा राहणारच. जो घास तोंडामध्ये घालायचा तो गुदद्वारामध्ये घालता येणे शक्य नाही. ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गाने नेमला आहे तो भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाची रचना केली आहे, ती मोडता येत नाही.
सर्व ब्रह्मवाद्यांचे बोलणे जगात भेद मुळीच नाही असे म्हणणे व तसे वागणे ही भ्रमाची भुताटकी आहे. भ्रमाची बाधा झालेल्या माणसाचे ते बोलणे आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव असल्याने ते बोलणे खोटे आहे. एखाद्या दासीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बरळते तसे हे ब्रह्मवाद्यांचे बरळणे समजावे. जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचेच निरूपण ऐकावे. अशांचे निरूपण ऐकल्यावर आत्मसाक्षात्काराची खूण ताबडतोब अंतःकरणामध्ये मानते. जे काही वेडे वाकडे आहे ते बरोबर समजावे. माणूस आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात. त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवाद्यांसारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही, स्वानुभवी आहे किंवा नाही हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे. असले वाह्यात बोलणे ओकारीप्रमाणे सोडून चालते व्हावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुपान निरसन नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.